आणि इथं सर्व एरिया सगळा म्हणजे पाहावं असं वाटत होता मला बघितलं की. आणि कोल्हापूर माय लाईफमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आणि अ, अ, हा कालचाच व्लॉग कंटिन्यू केलेला आहे, कारण खूप मोठा झाला असता व्हिडिओ, त्यामुळं हा सेपरेट 2 व्लॉग टाकलेले आहेत. तर हा एरिया बघा पूर्ण कसा, फरशा वगैरे किंवा ह्या अशा गोष्टी नव्हत्याच. दगडामध्ये खाली हे केलं होतं, बसवले होते, खाली दगडमध्ये होतं. आणि आता बघा त्या फरशीच्या ह्याच्यात आपल्याला किती आहे. नॉर्मली हे आता जुन्या वास्तू ज्या आहेत त्यांनी थोडंसं रिन्युएट वगैरे केलं असेल, पण कसं हे बघण्यासारखं होतं. आता राधानगरी धरणाचं याने चित्रीकरण करून इथं हे केलं होतं, दाखवलं होतं. आणि पाहायला ते ओरिजिनलच पूर्ण असं वाटत होतं. आणि मी इथं थोडं असं ते म्हणजे ज्या वाघनख्या आहेत ते पाहण्यासाठी सांगत होते. आता म्हटलं व्हिडिओ क्लिप थोडंसं केला आणि मग त्यामुळे नंतर तुम्हाला व्हॉईस ओव्हर करून दाखवत आहे, सांगत आहे. आणि कसं आहे, व्हिडिओ करताना म्हणजे ह्या गोष्टी काही पटकन अशा सुचत पण नाहीत त्या आपल्याला त्या वेळेला. आणि ते बघितल्यावर मग म्हणजे हे मला टाकायचं नव्हतं की हा बाबा, पण वाघनख्या पुन्हा एकदा लंडनला तिकडे गेल्या की पाहायला मिळणार नाहीत. आणि ओरिजिनल त्यावेळी जे इतिहासामध्ये आपण बघतो, पुस्तकामध्ये बघितलेले आहेत, तर ओरिजिनल बघायला मिळणार नाहीत. मग मी म्हणजे तुमच्यापर्यंत कसं बाबा, हा आपल्या त्या कोल्हापूरमध्ये शाहू महाराज जन्मस्थळी त्या आलेल्या आहेत. आणि त्या फक्त मेच्या 4 तारखेपर्यंतच आहेत त्या पाहण्यासाठी. जरी त्या महाराजांनी कारकीर्द असू दे किंवा जे काही गोष्टी आहेत, आपण पुस्तकात वाचन हे सगळं केलं, पण समोर त्या वाघनख्या पाहून असं वाटतं प्रत्यक्षात तो जर घटना आपल्या डोळ्यासमोर आणली तर ते एक वेगळं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. आणि कसं आहे, हे बघायला खूप म्हणजे मस्त भारी वाटत होतं. या काही ऐतिहासिक गोष्टी आहेत ज्या जपून ठेवलेल्या आहेत त्या. आणि थोडं गार्डन एरिया आहे, थोडासा ते कार्यक्रम वगैरे नियोजन केले त्यांचे, तर त्या ठिकाणी ते झाले असतील किंवा करत असतील अशा काही जुन्या बसण्यासाठी हे जे साईडनं केलं आहे किंवा स्टेज, ह्या अशा जुन्या गोष्टी आहेत. आता ह्या सगळ्या गोष्टी गव्हर्मेंटकडे आहेत. आणि त्यांनी ते आता एक्झिबिशनसाठी ते ठेवलेलं आहे. गार्डन आहे आजूबाजूला. आणि पाहण्यासारखं आहे थोडं. आणि नक्की तुम्ही म्हणजे बघण्याची ज्यांना इच्छा आहे त्यांनी भेट देऊ शकता, कारण लांब बाहेर एकदा गेलं की पुन्हा पाहायला मिळणार नाही, त्यामुळं. आणि थोड्या वेळ म्हटलं वरून, मग त्या ब्रिजवरून म्हणजे ते डॅम हे केलं आहे, त्यावरून पाहायला खूप बरं वाटत होतं. म्हणजे खालचा जो एरिया आहे खूप मोठा एरिया आहे तो. आणि आपल्याला एकच वास्तू आहे असेल तर केवढं सांभाळायला एवढं हे होतं, पण त्यावेळेचं हे एवढं सगळं सांभाळायला आता खूप म्हणजे विचारसुद्धा करू शकत नाही या गोष्टी आहेत त्या. आपण फक्त त्या एक हेच करू शकतो, म्हणजे अनुभव फक्त करू शकतो ह्या गोष्टी. आणि हा पंचगंगा नदीचा घाट जो बाजूलाच आहे तिथून दिसत होता वरती आल्यानंतर. आणि ह्याचा मी शॉर्ट्स पण करून टाकलेला आहे. ते कसं बघितल्यानंतर एक थोडंसं आपल्याला एक उत्स्फूर्तता येते मनामध्ये, जी ऊर्जा येते ते पाहून. आणि बघायला एक म्हणजे त्या ठिकाणी गेल्यावर एक वेगळंच आपल्याला भावना त्या मनातल्या व्यक्त होतात अशा ठिकाणी गेल्यानंतर. आणि चला, नक्की ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि काळजी घ्या. आणि आपल्या त्या एरियामध्ये त्या ठिकाणी सगळी स्वच्छता आणि हे सगळं राखा, जेणेकरून अशा वास्तू वगैरे सगळ्या व्यवस्थित राहतील, स्वच्छ राहतील. कारण कुठलाही धर्माचा कोणत्याही असू दे, पण शेवटी ते एक ऐतिहासिक सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. हे सगळं आपण प्रत्येकानेच सांभाळलं पाहिजेत. आणि शेवटी ते पाहून आपल्याला एक म्हणजे समाधान असतं, समाधान मिळतं या गोष्टींनी बघितल्यावर. आणि अशा पद्धतीनं म्हणजे तो दिवस
ती सकाळ आणि खूप छान म्हणजे आठवणीत राहण्यासारखे खूप सुंदर असं ते पाहायला मिळालं मला. राधानगरी डॅम हा तिथं गेल्यानंतर खूप मोठा असं प्रत्यक्षात आपण जर बघायला गेलं तर नजरसुद्धा पोचत नाही इतका मोठा आहे. आणि इथं अगदी त्याने तसंच हे केलं होतं, बांधकाम वगैरे तसंच होतं, पण थोडंसं म्हणजे दाखवण्यासाठी एक कृती करून ठेवली होती. कला बांधकाम आहे तिथं. आणि सेम वास्तू तशी शब्द थोडा इकडं तिकडं होतो, पण समजून घ्या कसं त्या वेळेला आपल्याला सुचतही नाही, एवढं आपण भावूक होतो या गोष्टी बघताना. आणि प्रत्यक्षात ज्या वेळेला आपण त्याच ठिकाणी जातो तर ते वेगळंच. आणि ही सहल मुलांची आली होती त्याच वेळेला. आणि मुलं कसं ह्या गोष्टी बघण्यासाठी म्हणजे मुलांना पण दाखवाव्या, कारण पुस्तकात आमच्या वेळेला तर पुस्तकातच आम्ही बघितलं होतं. आत्ता कुठे त्या म्हणजे इथं प्रत्यक्षात मी बघितल्या. आणि अशा गोष्टी पाहायला खूप कमी मिळतात. आणि ते हत्तीवरून जाण्याचं सवारी त्यांची. आणि काय नगारखाना काय म्हणतात ते, म्हणजे बसण्यासाठी जे असतं ते काय म्हणतात. इथं जे आहे ते त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती वगैरे सगळं लिहिलं होतं त्या वेळेचं सगळं. आणि ह्या अशा पूर्वीच्या ज्या गोष्टी म्हणजे हत्तीवरून त्यांची सवारी असायची त्यावेळेला, हे पाठीमागं असं त्यांचं हे असायची म्हणजे सवारी असायची ती. ते अशा पद्धतीने लाकडी ह्याच्यामध्ये केलेलं आहे. आणि ते त्यांनी चारी बाजूनं असं हे केलेलं आहे, पॅक आहे, जवळून आपण फोटो वगैरे किंवा काही काढू शकत नाही आतमध्ये असं. आणि खूप सुंदर असं जुने राजवाडे वगैरे असतात तसं, म्हणजे एक भव्य दिव्यच वास्तू आहे ती. पाहायला खूप म्हणजे खूप वेगळंच एक अनुभव येतो इथं गेल्यानंतर. म्हणजे त्यावेळी कसा असेल, काय असेल, इतकी लोकं राहत होती, इतकं सगळं म्हणजे त्यांचं एक अस्तित्व होतं. आता हे आपण एकाच ठिकाणी बघतो, असे किती गड आणि किती किल्ले आणि किती काय सगळं म्हणजे ते काय विचारसुद्धा करू शकत नाही आपण.